नमस्कार मित्रांनो, माऊली प्लंबिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज HDPE पाईप फिटिंगबद्दल माहिती घेणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण सर्वप्रथम गॅस लायटरने आपण पाईप गरम करून घेतोय। पूर्ण गरम करून पाईप झाल्यानंतर होस नेपलला आणि पाईपाला खोबरं तेल लावून घ्यायचं। पाईप आपला इजी पुढे सरकला पाहिजे। हे बघा, आता आपण तेल लावलेले आहे पाईपाला, आतून पण नेपलला पण, आणि अशा पद्धतीने पाईप गरम झाल्यानंतर आपण हळूहळू पुढे सरकून घेत आहोत। आता पाईप गरम आहे, आपण कपड्याने पकडून पुढच्या तोंडाला धरून पाईप पुढे सरकून घेऊया आणि पाईप चांगल्या पद्धतीने पूर्ण पुढे सरकून घेऊया। पाईपाला घडी पडून द्यायची नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यायची। पाईपाला घडी पडली नाही पाहिजे आणि गरम याच्यामध्येच आपण क्लिप लगेच टाईट करून घ्यायची। आता आपण क्लिप टाईट करून घेऊया। क्लिप पूर्ण सेट करायची आणि टाईट करून घ्यायची। पाईपाला खोबरं तेल लावायला विसरायचं नाही। खोबरं तेलाने फायदा काय होतो, पाईप आपला इजी पुढे सरकला जातो। नाही तर पाईप गरम झाला तर नेपलला चिटकून तो मुडपतो। त्यामुळं खोबरं तेल लावून पाईप आतून पण लावायचं पाईपाला आणि नेपलला पण लावायचं। याचा फायदा आपल्याला पाईप पुढे सरकण्यासाठी होतो। आणि अशा पद्धतीने आपला पाईप पूर्ण बसलेला आहे आणि आपण क्लिप टाईट करून घेत आहोत। पूर्ण गरम याच्यातच क्लिप टाईट करायची, म्हणजे नेपल आणि पाईप आणि क्लिप याचा जॉईंट मजबूत होतो। लिकेज कधीच होणार नाही, याची 100% गॅरंटी मी देतो। आता आपण क्लिप टाईट करून घेतोय। क्लिप टाईट झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतातील अशा प्रकारे तुमच्या शेतातील तुम्ही पाईप बोरिंगचे फिटिंग करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला। खूप मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवलेले आहे। बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। जय